माशाळनगर, नेहरूनगर, विजापूर रोड येथील सूरज प्राईड अपार्टमेंट यांच्या वतीने इयत्ता 10वी व 12वी परीक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच परिसरातील विद्यमान नगरसेवकांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न झाला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर या होत्या। प्रमुख पाहुणे म्हणून सभागृह नेते नरेंद्र काळे, नगरसेवक सत्यजित वाघमोडे, नगरसेवक राजशेखर पाटील, नगरसेविका आरती वाकसे, काँग्रेसचे नगरसेवक तथा पालिका गटनेते चेतन नरोटे, नामदेव फुलारी, महेश देवकर, अक्षय वाकसे तसेच समाजसेवक दीनानाथ शेळके आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाच्या प्रारंभी दीप प्रज्वलन करून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले। त्यानंतर 10वी व 12वी परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला। यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या। यश निश्चितच प्रेरणादायी आहे, प्रेरणा देणार आहे। यानंतर मठपती, यानंतर सन्माननीय वाकसे। समारंभात विद्यमान नगरसेवकांचाही विशेष सत्कार करण्यात आला। परिसराच्या विकासासाठी त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव करत नागरिकांनी त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल नरवडे सर यांनी केले। उपस्थित मान्यवरांच्या मनोगतांनी कार्यक्रमाला विशेष रंगत आणली। मनपूर्वक स्वागत सन्माननीय नामदेव फुलारी। त्यानंतर आपलं मनातली स्वागत आभार मानतो की निवडून आल्यानंतर 6 महिन्यानंतर काय आपण आमचं इथं आदर तिथे केलं। तसेच सरांनी प्रस्तावना करत असताना ते बोलत होते की लोकशाही मार्गाने जिंकून आलेलं एक महत्व वेगळं असतं आणि त्यासोबत त्यांनी पुढचा शब्द वापरला की हा सत्कार आपल्या जबाबदारीची जाणीव करण्यासाठी आहे। तर निश्चितपणे आम्हाला आमच्या जे काही आम्ही काम करणार आहे त्याची जबाबदारीची जाणीव आहे, ज्यासाठी आम्हाला तुम्ही निवडून दिलं। आपल्या ज्या काही अडीअडचणी असतील त्या येणाऱ्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही सर्वजण या प्रभागातील नगरसेवक असतील, आमच्या भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी असतील, ते निश्चितपणे सोडण्याचा प्रयत्न करतील। तसेच आजच्या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश जो आहे, जे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत त्या सर्वांना त्यांच्या पुढील भविष्यातील शैक्षणिक आयुष्यासाठी शुभेच्छा देतो। दिनाच्या शुभेच्छा देतो। आपलं आरोग्य चांगलं राहू आणि या ठिकाणी आम्हा सर्व नगरसेवकांना आपण बोलायला आमचा यथोचित सत्कार केला त्याबद्दल मी सर्व आभार मानतो। सर्वांचा मी आभार मानतो। प्रभागात ज्या काही समस्या असताना आम्ही काम करत असताना नागरिकांच्या समाजाच्या अडचणी जाणून घेत असताना आपल्याकडे येण्यास आम्हाला थोडं विलंब लागलाय, तरी आपण आपले नगरसेवक ह्या भूमिकेतून आम्हाला या ठिकाणी बोलवलं। प्रथम त्याबद्दल मी या सर्वांचा आभार व्यक्त करतो। ज्या काही अडचणी असतील आपल्या त्या अडचणी आम्ही सर्व आता तरी आमच्या मध्ये आता आपले चेतन भाऊ आहेत, आपले गटनेते उपमहापौर आहेत, यांच्या माध्यमातून आपल्या अडचणी आम्ही जवळजवळ 100% पूर्ण करण्याचं या 5 वर्षात त्या ठिकाणी पूर्ण प्रभाग चांगलं घडवण्यासाठी आपल्या सर्वांचं योगदान या ठिकाणी राहील, एवढंच या ठिकाणी मी थांबतो साहेब। वाघमोडेजी तुमचे सहकारी जुने नामदेव फुलारजी त्यांनी प्रस्तावना केली। मला वाटतं बहुतेक शिक्षक असतील, अतिशय सुंदर अशी प्रस्तावना या ठिकाणी ते करतायत। माझ्यावर आलेले माझे सहकारी दीनानाथ शेळकेजी, अपार्टमेंटमध्ये जवळ 24 घर आहेत, 12 घर आहेत, 24 फॅमिली, 12 फॅमिली आहेत आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं आज या भागामध्ये सत्कार आपण घेत असताना 10वी आणि 12वी ह्या मुलांचा देखील आपण या ठिकाणी सत्कार घेतोय। आनंद आहे बाप। 10वी आणि 12वी पाय आहे। 10वी 12वीला मार्क कसे घेता त्याच्यावर पुढचं भवितव्य आहे। 10वीला आणि 12वीला जर मार्क चांगले पडले तेव्हा आपलं ऍडमिशन कुठं होणार
आणि मग खऱ्या अर्थानं तिथून आपली सुरुवात होते. ज्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क पडले त्यांना देखील मनापासून शुभेच्छा देतो. ज्यांना कमी पडल्यात असं या समजू नका. 10वी नंतर काय मुलं सुधारतात. काही लोक 10वीला चांगले मार्क घेतात, पण काही लोक 10वी 12वी नंतर देखील अभ्यासामध्ये लक्ष घालून अनेक मोठमोठ्या पदावर आहेत. त्यामुळे 10वी 12वी मध्ये आपल्याला जरी मार्क पडले तरी पुढे देखील आपल्याला आणखी फ्युचर आहे. आपण सोसायटीमध्ये आम्हाला चौघांना बोलवलात 5 जणांना. 23 भाग आहे. 23 मध्ये 3 आमचे बंधू भगिनी आमचे निवडून आले आणि आले पहिल्यांदाच तुम्ही बघता की एक शहराचे उपमहापौर झालेले आहेत. आणि उपमहापौर झाल्यापासून कामाचा धडा काय, जरी ते भारतीय जनता पार्टीचे असतील तरी पण मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. एक महिला काय करू शकतात ते खऱ्या अर्थानं 80% महिला आहेत. तुम्ही लक्षात घ्या, संधी मिळाल्या त्या संधीचं सोनं करणं फार महत्वाचं आहे. पहिल्यांदाच अनुभव नसताना उपमहापौर झाल्या, पण उपमहापौर झाल्यापासून गेल्या 6 महिन्यापासून सगळे बघताय की कामाचा धडा काय त्याने या शहरात लावलेला आहे. महिला देखील काय कमजोर समजू नका. आपल्या खासदार देखील प्रणिता शिंदे खासदार आहेत, तर महिला देखील 50% आहे. 51 पुरुष आम्ही पुरुष हे नगरसेवक आहे. 51 महिला देखील या ठिकाणी महिला नगरसेवक आहे. त्यामुळं या ठिकाणी 23 मधनं आमच्या भगिनी निवडून आले. राजशेखर साहेब तर पूर्वी आमच्याकडे होते, आज तिकडे आले. पण काही होऊ नये, पण नगरसेवकाला फार महत्वाचं आहे. पहिल्यांदा ते काय असेल ते उभा आणि आम्ही मिळून प्रचार केला. योगा आणि भारतीय जनता पार्टीने तिकीट दिलं. आमचे सोबतचे यांचे वडील अनेक वर्ष ते काँग्रेसला शिंदे साहेबाला साथ दिले, पण संधी इकडे मिळाली झाले नगरसेवक. 2 वाघमोड आहेत, एक हे वाघमोड आहे तर तिकडे आमचा तात्या वाघमोड आहे. तर हे 23 मधले आहेत. आणि 24 मध्ये तर आता नरेंद्र साहेब काय सध्याला ज्यांना विरोधका देखील सभागृह नेते होते आणि आता सत्तेतले देखील सभागृह नेते आहेत. दोन्ही त्यांना अनुभव आहे. त्यामुळे त्यांना आपण आता ते तयार झालेले आहेत. महानगरपालिकेमध्ये पद घेताना फार अशी केस असते, लक्षात ठेवा. 87 मध्ये हे 2 या ठिकाणी नंबर लागणं हे साधं नाही आहे. 23-24 दोन्ही प्रभाग जवळ आहेत. 87 नगरसेवक असताना त्यामध्ये आपल्या इथे कॅबिनेट मिळणं हे फार महत्वाचं आहे. आपण योग्य माणसाने या ठिकाणी बोलवलं. कुठलंही विकासाचं काम असो काका, आम्हाला सगळ्यांना सांगा, आम्ही ते करण्याच्या ठिकाणी प्रयत्न करूयात. आपण या ठिकाणी आम्हाला बोलवलात, आमचा देखील सत्कार केला, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो. उपस्थित असलेले व्यासपीठावरील सोलापूर महानगरपालिकेच्या उपमहापौर ज्ञानेश्वरीताई, तसेच आमच्या सभागृहातले सगळ्यात ज्येष्ठ नगरसेवक, म्हणजे 6वी टर्म नगरसेवक असलेले, सतत एकाच भागातनं 6 वेळा निवडून येणं ही सोपी गोष्ट नाही. असे 6 वेळा निवडून आलेले म्हणजे 30 वर्ष झालं बघू आता नगरसेवक आहेत आणि सातत्याने काम करत राहतात. आणि काम करत असलं तर लोकही बरोबर राहतात. याचं एक उदाहरण, कारण भारतीय जनता पार्टीचे एवढे नगरसेवक आले, त्यांच्या प्रभागात सुद्धा 3 नगरसेवक निवडून आले भारतीय जनता पार्टीचे, पण भाऊ एकटे काँग्रेसच्या वतीने निवडून आले. अशा इथे आणि कायम त्यांचं मार्गदर्शन आम्हाला असतं असे चेतन भाऊ, तसेच या भागाचे नगरसेवक राजशेखर पाटील साहेब, सत्यजितजी वाघमोडे साहेब आणि उपस्थित सर्व बंधू आणि वरिष्ठ आणि नगरसेवकांचा सत्कार. नगरसेवकांच्या सत्कारापेक्षा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार महत्वाचा आहे. कारण तुम्ही सत्कार करा किंवा करू नका, आमचा प्रत्येक नगरसेवक काम करणार याची मी तुम्हाला सगळ्यांना खात्री. आणि आता भाऊंनी जसं सांगितलं की सगळे नगरसेवक नवीन जरी असले तरी एक अनुभवी नगरसेवकासारखं सगळ्यांचं काम आहे. प्रत्येक जण समजून घेते, प्रत्येक जण काम करायचा प्रयत्न करताय. थोडंफार कमी जास्त होईल, थोडासा उशीर होईल, पण तुम्ही सगळ्यांनी समजून घेऊ. कारण कधी निधीची अडचण असते, कधी प्रशासकीय अडचणी असतात. या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्ही सगळेजण ज्या विश्वासाने आम्हाला निवडून दिलाय तो विश्वास आम्ही सार्थ ठेवण्यासाठी निश्चितपणे काम करत. फुलारी मामांनी रात्री सांगितलं की तुम्हाला यायचंय कार्यक्रमाला. मामाने सांगितल्यावर काय नाही म्हणायची ताकद नाही. पण 11:30ला सांगितलं, 1:30 वाजला मामा.
माझं एवढं सांगणं आहे की वेळेला फार महत्व देणं आज काळाची गरज आहे आपल्याला. तरी हा जो कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. आणि जी काही आपली कामं असतील निश्चितपणाने ही कामं पूर्ण करण्यासाठी आम्ही सगळेजण कटिबद्ध आहे. भाऊंनी जसं सांगितलं की आमचं भांडण हे विकासासाठी भांडण आहे. प्रत्येकाचे मतभेद आहेत पण मनभेद कुणाचे नाही. आणि आम्ही एका विचाराने काम करतो की सोलापूरचा विकास व्हायला पाहिजे, सोलापूरसाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि निश्चितपणाने हद्दवाड भागातील गेली अनेक वर्ष झालं जी कामं झाली नाही ती पूर्ण करण्यासाठी आम्ही सगळेच जण काम करतोय. आपल्याला इथं कामाची संख्या जर बघितली तर फार काम करायचंय. याची सगळ्याची जाणीव ठेवून आमचे सगळे नगरसेवक काम करतील याची मी आपल्या सगळ्यांना ग्वाही देतो. आणि आपल्या सगळ्यांना एक विनंती करतो की मला एक थोडासा पुढचा एक कार्यक्रम असल्यामुळे थोडस तुम्ही परवानगी दिली तर मी पुढच्या कार्यक्रमाला जातो. आपल्या सगळ्यांची माफी मागून पुढच्या कार्यक्रमाला जायसाठी परवानगी द्यावी अशी नगरसेवक जे पाटील सर, आमचे सत्यजित दादा आणि आमच्या सभागृहामध्ये एका भगिनीसारखं आम्हाला प्रत्येक वेळी सहकार्य करणारे आमचे चेतन दादा आणि उपस्थित असलेले आमचे फुलारी सर आणि मी ज्या स्टेजला आहे किंवा मी उपमहापौरपदी जी आहे त्यामध्ये सहकार्य करणारे माझे मिस्टर दक्षिण पश्चिम मंडल अध्यक्ष महेशजी देवकर आणि उपस्थित असलेले आपले सूरज प्राईड अपार्टमेंट मधील सर्व रहिवासी, तुम्ही आम्हाला सहकार्य तर केले, मतदान रूपी आम्हाला जो आशीर्वाद दिलाय त्यामुळे आम्ही सत्कार करते ते तर सर्वप्रथम आहे. आणि आपल्या ज्या समस्या आहेत जे सरांनी सांगितलेल्या आहेत त्या आम्ही नक्की पूर्ण करू. आणि मला आणखीन एक तुम्हाला सांगायचंय की आपला एक ग्रुप बनवा, आपल्या अपार्टमेंटचा एक ग्रुप बनवा, त्यामध्ये माझा नंबर ऍड करा. आपल्या किरकोळ समस्या असतात तुम्ही ग्रुपवर टाकू शकतात किंवा तुमचं गाडी आली नाही, कचरा गाडी, अनेक समस्या असतात. छोटी मोठी जर समस्या असली तरी नक्की सांगा. आपल्या महानगरपालिकेमध्ये माझं ऑफिस आहे त्याच्यामध्ये या आपल्या महिलांच्या समस्या आहे, महिलांची कुठलीही समस्या सुद्धा मी तुमच्यासोबत आहे. तुम्ही कुठलाही प्रश्न सुद्धा नक्की येऊन आवर्जून सांगा. आम्ही ते पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू. आणि तुम्ही आम्हाला जो सत्कार आमचा ठेवलाय त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे आभार मानते. आणि 10वी 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देते. आणि आपल्या कुठल्याही समस्या सुद्धा आम्हाला नक्की सांगा. आणि जो ग्रुप बनवायला सांगितलाय तो नक्की बनवा. त्यामध्ये मी नंबर देते, आता जाताना मी ऍड करून घ्या. आणि आम्हाला इथं बोलवला, जो मान सन्मान दिला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते. धन्यवाद. एवढेच बोलून मी माझे 2 शब्द संबोधते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री दीनानाथ शेळके, चिंचोळे, देशमाने, हिरेमठ, आकुर्डे, श्रीमती विद्या कुलकर्णी, श्रीमती रंजना स्वामी, श्रीमती आकुर्डे, श्रीमती गोबे आणि श्रीमती शिल्पा कुलकर्णी यांनी विशेष परिश्रम घेतले. परिसरातील नागरिक, पालक आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभागामुळे हा सत्कार समारंभ स्मरणीय ठरला. तर आभार श्रीमती विद्या कुलकर्णी यांनी मानले. नमस्कार, मी अतुल देशमाने, सूरज प्राईड अपार्टमेंट येथील रहिवासी असून आज आमच्या सूरज प्राईड अपार्टमेंटमध्ये गुणवंत 10वी विद्यार्थी पास आणि 12वी विद्यार्थी पास जवळपास 20 विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा समारंभ करण्यात आला. तसेच विद्यमान नगरसेवक निवडून आलेले आणि माननीय ज्ञानेश्वरी देवकर मॅडम ताई उपमहापौर यांचाही सत्कार करण्यात आला. तसेच आम्ही आमच्या सूरज प्राईड रहिवासीतर्फे यांना आमच्या समस्याचं निवेदन दिलेले आहे. तर त्या समस्याचं मॅडमकडून लवकरात लवकर पूर्तता होणार आहे आणि त्यांनी तसे आम्हाला हमी दिलेली आहे.